प्रदूषणामुळे वेळसाळ येथे हजारो मृत मासे किनाऱ्यावर वाहून आल्यानं स्थानिक मच्छीमारांनी तीव्र संताप व्यक्त केला। जवळच असलेल्या एका कंपनीनं समुद्रात रासायनिक पदार्थ सोडल्यानं हा प्रकार घडल्याचा आरोप करत राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानं या प्रकरणी दखल घेऊन पर्यावरणदृष्ट्या घातक ठरणाऱ्या कंपनीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे। जुवारी वर्सांवरच आमकां लॉस जाता कित्याक आमचे हेचे पोट भरताय पोंचेची दर्याची त्या हेजे आमी नुस्तें खावपाक दिवंक मेळना दर्याक गेल्यार लॉस येता। नुस्तें हे पोंत मारताय सगळे आनी आतां हे नुस्तें आमकां एक शेवटो जावं एक काड जावं एक पुराटो जावं एक सुंगट देखून सगळे हे पॉयझन सून मेले। हे दर्याचे नुस्तें जुवारीन केमिकल सोडून सगळी नुस्तें मेली। सुमार आमकां लॉस एक करोड सुमार लॉस येयले आनी आतां दर्या गेले आमकां नुस्तें देखून कांय मेळना। हांव गेले सीएमा कडेन मागता हे ताबडतोब एक्शन घेवचें। नुस्तें जायत मेला दर्याचे खोबरे तोणप तांबूय जायते आनी दर्या आनीकूय जीव मेला ती हायसोडी इजळां ते सगळें मेला आनी हेच्या पयले 2 दीस पयले पोयतूय मेल्ले नुस्त्याक जायते मेला। जुवारी वर्सांवरच आमकां लॉस जाता कित्याक आमचे हेचे पोट भरताय पोंचेची दर्याची त्या हेजे आमी नुस्तें खावपाक दिवंक मेळना दर्याक गेल्यार लॉस येता। अशें कोते जायत वर्सां जालीं स्वता येता कोण एक्शन घेयना खंय सीएम मातशें तेजी एक्शन घेवचें हे जाता तितून बेगीन। हो एक बरो एक जागो की आख्खे गोंयांत मानून घेता की हिंगा बरो फिशींग ग्राउंड म्हूण थिंगा आनी हिंगा आमचे जायते भाव जायते रांपोणकार आमचे एसटी समाजाचो लोक हिंगा ते पोट भरता हे नुस्तें मारून म्हळ्यार आज आमकां गोमान येयला की आमच्या म्हणजे रायट हँड सायड एक व्हडले इंडस्ट्रियल प्लांट आहा ते 1970 आहा आनी आतां तेका नांव तेणी चेंज केलां। पयलें ते जुवारी एग्रो केमिकल्स म्हणटाले आतां तेजे परदीप फॉस्फेट्स लिमिटेड म्हूण तेका नांव दिलां आनी हे इंडस्ट्रियल एफ्लुएंट हे अनट्रिटेड इंडस्ट्रियल एफ्लुएंट दर्या सोडून फिश मॉर्टेलिटी जाल्या ती आतां हे आमच्या गांव फ्रुटांनी घुसकोण जाला कितको न्हू हे नुस्तें मरोन गेलां। 1-2 दीस जाले आतां आमकां गोमान येता की हे नुस्तें मरता म्हूण चोय ही जावन आसा हे आगोडे वन ऑफ द प्राइज फिश फ्रॉम गोवा आनी असले नुस्त्या हे आमची पोय हे पोयेत पावला आतां हे पोयेत इतले इट वॉज ब्रिमिंग विथ फिश आज एक बारीक एक लिव्हिंग ऑर्गेनिझम दिसती पडना हे पोयेत उदक हे आमचे गांव भाव एसटी समाजाचे आमचे फिशरमॅन कम्युनिटीचे हे पोय हे नुस्तें मारून हिंगा पोट भरताले आज एक बारीक एक कुल्ली देखो एक दादर एक सुगट एक दिसती पडना। इट इज बिरेफ्ड ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गेनिझम ही पोय जाल्यार डेड सारकी। हांव मागता पोल्युशन गोवा पोल्युशन स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड they should immediately come and visit this area, take water samples and institute an inquiry, a state level inquiry, how and why this has happened. वाढत्या गुन्हेगारींची संख्या लक्षात घेऊन गोवा पोलिसांनी सुरक्षा यंत्रणा सतर्क केली आहे। या पार्श्वभूमीवर थिवी रेल्वे स्थानकावर योग्य कागदपत्रांशिवाय राज्यात दाखल झालेल्या 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। नमस्कार।
परत एक नवी अपडेट घेऊन आम्ही सध्या तुमच्या समोर येलेले आसा। हे नवी अपडेट सध्या अशा तरेन आसा की तुमकां सगळ्यांक खबर आसतलें की जशें आमी तुमकां पयलींच सांगलां की क्रायमाचो जो आंकडो आहा वो दिसान दीस वाडत चल्लो आसा। बरेचशे क्रायम असे वारंवार गोंयांत घडत आसात। त्या संदर्भात SP नॉर्थ हांच्या मार्गदर्शना खाला कोलवाय PI विजय राणे व त्यांच्या पुराय टिमीन एक स्पेशल एंटी सोशल एक्टिविटीज आणि व तशेंच लिकर आणि ड्रग्सा खातीर हो एक स्पेशल थिवी रेल्वे स्टेशनाचेर एक ड्रायव्ह दवरलेलो आसा। ह्या ड्रायव्हान त्यांच्यानी जे सस्पेक्टेड म्हणून 10 जाणांक सध्या आपल्या कस्टडीन घेतलेले आसा आणि त्यांचेर 41 सेक्शन मारलेले आसा। ह्या ड्रायव्हा बद्दल जितली आमकां अपडेट मेळटली तितली अपडेट आमी सदांच तुमच्या मेरेन पावत रावतले। पळयत राव तुम्ही इन गोवा हांव साईप्रसाद कुबडे थिवीच्यान। परवरी येथे विश्रांतीसाठी पार्क करून ठेवलेल्या ट्रकमधून चालकांचे मोबाईल पळवण्यात आले। 3 अज्ञात व्यक्ती एका श्वानासोबत दुचाकीवरून आले होते अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। तो ये रह गए, ये क्या है भाई साहब दिखाओ, ये उनका है। हाँ ये टोपा रह गया उनका, ये भी उनका ही है। दुबड़े ही सारे वो पैसे वाले नहीं तो दुबड़ा थे और आपके नशे में भी यहाँ गला था कभी बाजार में पकड़ने के लिए लोग खोल के मोबाइल चोरी कर ले गए। यहाँ पे आपने पार्किंग किया था गाड़ी ना, तो यहाँ पे चोर आके लॉक चढ़ के गए, लॉक खोल के गाड़ी का और मोबाइल लेके भाग गए। किससे लॉक खोला? गिर गया ये गिर गया इनका लॉक। उनका गिर गया, हम दौड़ा चढ़ सके तो भाग गए एक छोड़ छाड़ के। अच्छा थोड़ा दिखाओ ये लॉक, क्या है जी धारा मालूम नहीं करो ये इसमें से लॉक खोला है। कैसे खुल जाएगा लॉक? ये तो शॉर्ट लगता है। ये उत्तर प्रदेश का गाड़ी है ना, तो पार्किंग के लिए रुकते हैं। मात्र किती झाले? 3 जण असले, तो स्कूटर घेऊन येले। सो ये रिसेंट असले काय? चोर पाठीमागे पुन्हा आमची गाडी आम्ही ड्रायव्हरला फोन लावत होतो, पण ड्रायव्हर उचलला नाही फोन, म्हणून आपण इकडे बघत होतो पुढे, पण तिने पाठीमागची जी गाडी होती ना ती गाडी ओपन करायला बघितले, मग ती गाडी नाही ओपन झाली म्हणून ते ही गाडीला अटॅक केले। मग हे गाडी ओपन केल्यापुढे ते मोबाईल कॅच करून घेऊन गेले। हे 3 लोक होते। कोण कोण होते? 3 लोक होते की दाढी आणि केस खूप होते त्यांचे। हा तो मुलगी बिलगी कोण होते? मुलगी बिलगी नव्हती, कुत्रा होता म्हणून डॉगी होता। सो हे काय ऍक्टिवावर असतं? एक्सेस होती, एक्सेस सिल्वर कलर एक्सेस होती। हाँ असं सब। तुम्हारा क्या क्या चोरी हुआ, कैसे कैसे क्या? मोबाइल लेके आते घर। तो आपके हाथ में वो बल्टी और ये आ गया, कैप आ गया, तो आप थोड़ा जग गए तभी पता चला। जगह पड़ा था। हाँ लॉक कैसे खोला मैडम तो मेरी समझ में नहीं आई। हम उधर से देखा है। सर तुम्ही काय बघितलं? आम्ही दोघं सोबतच होतो। दोघं सोबत आपण बाहेर आलो, हाँ 3 जण असं आम्ही त्या साईडला आमची गाडीकडे जात होतो, आमची गाडी कुठे बघत होतो। हाँ 3 जण बघितलं आणि म्हटलं की अरे हे काहीतरी लफडा आहे। त्या तिकडच्या कारकडे थांबले, असं वाटलं की तिथे काहीतरी करतात। हाँ पण आता आणि परत आमची कार शोधत वापस रिटर्न आम्ही येत असताना तुम्ही भेटला आणि ह्यांनी पण भेटले, तेव्हा समजलं की मोबाईल त्यांचा गेलेला आहे म्हणून। ते 3 जण होते। तर तुमची पण गाडी त्यांनी ट्राय केलेली पहिले? आमची गाडी नाही, आमची गाडी दुसऱ्यांची गाडी होती ती। हाँ तिकडे बलेनो होती, त्या बलेनोला ट्राय करत होते, ते काय झालं नाही म्हटलं तर पुढे आले ते। अच्छा तो आप कंप्लेन दोगे? कंप्लेन दोगे अभी पुलिस स्टेशन में आप? कंप्लेंट देंगे, कंप्लेंट